गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा काल आपण पराक्रमी अभिमन्यू ह्या त्या पाठाला सुरुवात केली होती. त्यामध्ये काय काय बघितलं होतं आपण की युद्धभूमी कशी होती किंवा चक्रव्यूह म्हणजे काय, चक्रव्यूह कुणी रचला होता चक्रव्यूह? बरोबर आहे, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची आखणी केली होती. आणि मग पुढे जाऊन तो चक्रव्यूह फक्त कुणाला तोडता येत होता? बरोबर, अर्जुनालाच फक्त चक्रव्यूह तोडता येत होता. पण आपण बघितलं की तिथे अर्जुन नव्हता. तो इंद्रप्रस्थावर वाचवण्यासाठी किंवा इंद्रप्रस्थावर जो हल्ला झाला तो हल्ला मोडीत काढण्यासाठी तो गेला होता. आणि मग प्रश्न आपण बघितलं की प्रश्न पडला होता पांडवांना की आता चक्रव्यूह कोण तोडणार? तर अभिमन्यू हा किती वर्षाचा मुलगा होता? किती वर्षाचा होता तो? फक्त बरोबर 18 वर्षाचा मुलगा होता. आणि तो कुणाचा मुलगा आहे? तर अर्जुनाचा मुलगा होता. तर हा अर्जुनाचा मुलगा त्याला काय म्हणतो? काकांना म्हणतो की मी चक्रव्यूह तोडेल आणि मी ते चक्रव्यूह तोडल्यावर तुम्ही मागे मागे या आणि सगळ्याच्या चक्रव्यूहातल्या लोकांना किंवा सैन्याला मारा, म्हणजे आपण विजयी होऊ. मग हा असा छोटासा अभिमन्यू ते चक्रव्यूह भेदण्यासाठी मोडण्यासाठी आपण काय बघितलं की तयार झालेला होता. जसं उत्साह होता, त्याच्या मोठा उत्साहाने तो रथामध्ये बसला. आणि मग त्याचं आपण एका परिच्छेदामध्ये वर्णनही बघितलं होतं की तो जर रथ कसा होता, कसा सज्ज झाला होता. प्रश्न विचारू शकतात तुम्हाला याच्यावर की वर्णन करा, अभिमन्यूचं वर्णन करा. मग त्यांनी काय केलं होतं? युद्धाला जाताना त्याच्या ध्वजा जो झेंडा होता त्याच्या रथावरचा तो निळ्या रंगाचा होता. त्याच्या सोनचाफ्याचं फुलाचं चित्र होतं, ते फडकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसं होतं? तेज दिसत होतं, सूर्याच्या तेजासारखं तेज, प्रकाशासारखं तेज दिसत होतं. तो त्यांनी कवच घातलं होतं पोलादाचं, म्हणजे विविध धातूंनी बनवलेलं असं किंवा लोखंडाचं पोलादाचं असं कवच घातलं होतं. त्याचप्रमाणे काय म्हटलं त्यांनी की हातामध्ये धनुष्य आणि पाठीमध्ये भाता होता, त्या भात्यामध्ये विविध प्रकारचे बाण होते. अशा प्रकारचं अभिमन्यूचं वर्णन आपण पाहिलेलं होतं. त्याचप्रमाणे त्याला उपमा दिलेले बघितले की सिंहाचा छावा आहे तो, असं म्हटलेलं आहे किंवा तेजस्वी, सूर्यासारखा तेजस्वी आहे आणि तो चक्रव्यूह तोडण्यासाठी निघाला. चक्रव्यूह तोडत काय झालं? पुढे आपण तोडत असताना तो मोठ्या शक्तीने लढत होता, सगळ्यांना मारत होता. बाण त्याच्या अशा पटापट सुटत होते की पापणी लवायच्या आतच त्याचा आपण बघितलं बाण सुटत होते. आणि त्याच्या पुढे कुणीही काय झालं होतं? कुणीहीच सामोरं जात नव्हतं किंवा त्याला घाबरले होते. सगळे इकडे तिकडे पळायला लागले. कुणीही त्याच्या पुढे त्याचं कुणाचंहीच काही चाले ना. तो शूरवीरासारखा लढत होता. आणि इथपर्यंत आपण बघितलं होतं. आणि सिंहासारखा, आणि त्याच्या पुढे आपण एक बघितलं की भीमाला जी त्यांची योजना होती की अभिमन्यू आत जाणार आणि भीम नंतर आत येणार. पण तोपर्यंत तर काय झालं? जयद्रथाने भीमाला अडवलं आणि मग खऱ्या अर्थाने थोडंसं अडचण निर्माण झाली, समस्या निर्माण झाली की भीमाला अभिमन्यूपर्यंत पोचताच येत नव्हतं. तिथेच सगळं हे झालं. आणि द्रोणाचार्यांनी मग आपल्याला बघितलं अभिमन्यू इतका पराक्रमाने लढतो, इतक्या शक्तीने लढतो, इतका छान लढतो आहे. त्याच्यावर त्यांनाही आश्चर्य वाटलं की एवढासा 18 वर्षाचा मुलगा आणि कधीही त्याला अनुभव युद्धाचा नसताना सुद्धा एवढा छान लढतोय. तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं आहे? सिंहाचा छावा हा सिंहासारखाच असणार, असा शूर असणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, आचार्य अभिमन्यू कुणालाच आटोपत नाही. पुढे बघूयात आपण धड्यामध्ये. दुर्योधन, सगळ्यांनी लक्ष द्या पुस्तकामध्ये. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, आचार्य अभिमन्यू कुणालाच आटोपत नाही. त्याचा पराभव करणे कठीण आहे. जर आम्ही सर्वांनी त्याच्यावर एकाच वेळी हल्ला केला तर त्याचा पराभव करता येईल. दुर्योधनाचा हा कपटी विचार द्रोणाचार्यांना आवडला नाही. ते म्हणाले, एका वेळी एक माणसाशी एकानेच लढाई करावी असा धर्मयुद्धाचा नियम आहे. तो मोडल्यास जग माझी निंदा करेल. बघा आता दुर्योधनाला लक्षात आलं की आता अभिमन्यू कुणालाच ऐकत नाही आहे. त्यांनी सगळ्यांना निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग काय करायचं? कुणालाच आवडत नाही, आटोपत नाही आहे, तो आवाक्यात येत नाही आहे.
तर मग आता एकेकाने लढून त्याच्याशी चालणार नाही आहे. सगळ्यांनी मिळून त्याच्यावर जर हल्ला केला तरच अभिमन्यूचा पराभव होऊ शकतो. मग दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय, कारण द्रोणाचार्य हे कौरवांचे सेनापती होते, युद्धाचे सेनापती होते. मग सेनापतीला विचारलं गेलं पाहिजे, म्हणून दुर्योधनाने सांगितलं की द्रोणाचार्यजी की अभिमन्यूला आता एकट्याला मारणं शक्य नाही. सगळ्यांनी मिळून जर आपण त्यांच्यावर वार केला, प्रहार केले तरच तो पराभूत होईल. पण द्रोणाचार्य हे धर्माचं पालन करणारे व्यक्ती, आणि त्यांनी त्याला नाही म्हटलं, कारण नियम ठरले होते. हे युद्ध सुरू होण्याच्या आधी काही नियम ठरले होते, बरेच नियम ठरले होते. त्या नियमांमध्ये असाही एक नियम होता की एका व्यक्तीबरोबर एकच जण लढणार आणि जे हत्यार त्याच्याकडे असणार त्याच हत्यार ज्याला चालवता येत असेल किंवा त्याच हत्याराने त्याच्याशी लढायचं. असे अनेक नियम त्या युद्धामध्ये ठरले होते लढताना. मग त्यातला हा एक नियम होता की एका व्यक्तीशी एकच जण लढणार. तेव्हा मग द्रोणाचार्यांनी ते आठवण करून दिली दुर्योधनाला की एका वेळी एकच व्यक्ती एका व्यक्तीशी लढू शकतो, लढाई करावी. नाहीतर लोक नावं ठेवतील, निंदा करतील आपल्याला. निंदा करणे म्हणजे नावं ठेवणे, तर वाईट बोलणे किंवा वाईट म्हणणे असं म्हणू शकतो. निंदा केली, निंदा करणे वापरायच्या वाईट बोलणे, एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे म्हणायचं निंदा केली. तर मग लोक निंदा ठेवतील, नावं ठेवतील की एकटा छोटासा मुलगा आणि त्याच्यावर एवढे सगळे मिळून एकत्र लढले आणि नियमभंग केला, हे समजल्यावर तर लोक नक्कीच आपल्यावर नावं ठेवतील, निंदा करतील. पण दुर्योधन कसा होता? कपटीच होता, कायमस्वरूपी. बरोबर आहे. दुर्योधनाला राग आला आणि तो म्हणाला, आचार्य तुम्ही पांडवांचे पक्षपाती आहात, अभिमन्यूचा जय व्हावा, आमचा पराभव व्हावा असे तुम्हाला वाटते. आपल्यावर केलेला हा आरोप ऐकून द्रोणाचार्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी नाईलाजाने दुर्योधनास परवानगी दिली. बघा काय झालं आता. तसं म्हटल्यावर दुर्योधनाला त्याचा राग आला, कारण द्रोणाचार्य तर खरं तर पांडवांचे जे गुरु होते त्यांनी खरं कौरवांना पण पांडवांना पण शिकवलेले, परंतु ते पांडवांच्या बाजूने जास्त होते, कारण पांडव हे धर्माच्या बाजूने सत्य गोष्टीकडे सत्विचारांकडे होते, म्हणून धर्माकडून लढत होते. म्हणून द्रोणाचार्यांचा कल त्यांच्याकडे होता. पण युद्धाच्या वेळेस त्यांनी पूर्णपणे कौरवांना सहभागी घेतला, म्हणून त्यांनी मुद्दामून त्यांच्यावर दोष लावला किंवा त्यांना म्हटलं, आळ घेतल्यासारखंच केलं एक प्रकारे की द्रोणाचार्य तुम्ही नेहमीच काय करता, पक्षपातपणा करता, तुम्ही नेहमीच पांडवांचीच बाजू घेता असं तो म्हणला, आणि म्हणून पक्षपातीपणा करायला लागलाय. आणि म्हणूनच तुम्ही अभिमन्यूला काय करताय की अभिमन्यूचं संरक्षण व्हावं, तो पराभूत नाही व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तो पराभव होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि आमचाच पराभव व्हावा असं तुम्हाला वाटतं. परंतु हे बोलणं द्रोणाचार्यांना वाईट वाटलं. दुर्योधनाच्या बोलण्याचं त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी नाही जास्त काय करणार आता याच्या पुढे, असं जर व्यक्ती बोलत असेल आपल्याला तर काय करायचं, म्हणून त्यांनी त्याला परवानगी दिली. बघा एकच छोटासा मुलगा 18 वर्षाचा, त्याला युद्धाचा अनुभव पण नाही आहे, तो या चक्रव्यूहात अडकल्याने एवढे सगळ्यांना तो एका व्यक्तीला पुढे बरोबर लढत असताना ऐकतच नाही आहे. पण मग आता दुर्योधन काय करतो, सगळे मिळून त्याच्यावर हल्ला करणार आहे, त्याची परवानगी त्यांनी घेतलेली आहे. त्याबरोबर 6 महारथी अभिमन्यूवर एकदम तुटून पडले. महारथी म्हणजे महापराक्रमी किंवा युद्ध कौशल्यात प्रवीण, युद्ध कौशल्यात प्रवीण. असं म्हटलं तरी चालेल, अतिशय प्रवीण असते आणि तरबेज असणे असं म्हटलं तरी चालेल. तर असे किती महारथी त्यांनी इथं दिले बघा. त्याचबरोबर 6 महारथी अभिमन्यूवर एकदम तुटून पडले. त्याप्रमाणे लांडगे हरणाला घेऊन त्यावर झडप घालतात, त्याप्रमाणे त्यांनी अभिमन्यूवर झडप घातली. त्यांनी अभिमन्यूचा रथ मोडून टाकला, घोड्यांना मारले, सारथ्याला ठार केले. अभिमन्यूचे धनुष्यही त्यांनी तोडून टाकले. शेवटी त्याने
रथातून खाली उडी टाकली. तो हातात ढाल तलवार घेऊन लढू लागला. कौरव वीरांनी त्याची तलवार मोडून टाकली आणि ढालीचेही तुकडे करून टाकले. बघा, आता द्रोणाचार्यांनी परवानगी दिली म्हटल्यावर दुर्योधन तर खुशच झाला. त्यांनी मग 6 महावीर जे युद्ध कौशल्य प्रावीण्य असलेले युद्धवीर एका छोट्याशा मुलावर, एका 18 वर्षाच्या मुलावर 6 वीर एकाच वेळेस अंगावर धावून गेले आणि तुटून पडले. जणू काही एखादं, बघा आपण बघतो एखादा लांडगे तुम्हाला माहिती आहे किंवा वाघ माहिती आहे, हरणाचा कळप, हरणं तर कसे असतात, गरीब व्यक्ती असते, प्राणी आहे तो, त्याच्यावर धावून पडतात, त्याच्यावर धाड घालतात आणि झडप घालतात आणि त्यांना मारतात. तसंच ह्या सगळ्यांनी मिळून त्या बिचाऱ्या एका अभिमन्यूवर झडप घातली आणि तुटून पडले. त्याप्रमाणेच मग अभिमन्यूवर सगळ्यांनीच अटॅक केल्यामुळे, एकदमच सगळ्यांनी हे केल्यामुळे काय झालं, अभिमन्यूचा काय केलं, त्यांनी रथ तोडून टाकला. त्याच्या रथात त्याच्या घोडे जे होते त्या घोड्यांना मारून टाकले. त्याचा जो सारथी होता त्याला मारून टाकलं. असं सगळ्या गोष्टीचं त्याची मोडतोड केली आणि शेवटी मग अभिमन्यू खाली उतरला. त्या खाली उतरल्यावर बघा तो मग ढालीने आणि तलवार हातात घेऊन त्याचं धनुष्य, जे मेन त्याचं हत्यार होतं ते धनुष्य मोडून टाकलं. बा छोटासा, तुम्हीच विचार करा, तुम्ही तुमच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा मुलगा आहे, 2-4 वर्षांनी, त्या मुलाला एकाच वेळी 6 जणांनी जर अंगावर आले किंवा युद्ध करायला लागले तर तो टिकेल का? नाहीच टिकणार आहे. तिथं पुढे, आणि ते पण चांगले महावीर तरबेज असे महारथी होते ते. आणि मग अभिमन्यूनी तलवार, तरी पण हा पराक्रमी अभिमन्यू त्यांना तो हे करत होता, प्रतिकार करत होता. सतत शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत तो निर्भयपणे किंवा न डरता न घाबरता लढत होता. मग शेवटी त्याची ढाल तुटली, लढत धनुष्य तुटलं, ढाल तुटली, तलवार तुटली, पण तरीही अभिमन्यूनी माघार घेतली नाही. बघा, तुकडे तुकडे टाकले. अभिमन्यू रथाचे चाक काढून हातात घेतले आणि ते गरागरा फिरवत तो शत्रूवर तुटून पडला. इतक्यात दुःशासनाचा मुलगा दुःशासनी हातात गदा घेऊन अभिमन्यूवर धावून आला. आता त्याच्याकडे काहीच हत्यार राहिलं नव्हतं. रथ गेला, त्याचा सारथी गेला, घोडे गेले, तलवार तुटली, ढाल तुटली, शेवटी काहीच नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्याच रथाचं चाक हातात घेतलं, ते हातामध्ये गरगर फिरवलं. बघा किती ताकद असेल ती. आज आपल्याला एवढं साईड उचलायला लावलं तरी आपल्याला जमत नाही. त्या रथाचं चाक त्याने हातात घेतलं, गरगर फिरवलं आणि ते फिरवत असताना सगळ्यांना ते मारत होता. आणि त्याच वेळेस दुःशासनाचा मुलगा जो होता, दुःशासनी हे नाव आहे, त्याच्यानं वडिलांच्याच नावावरून ते नाव ठेवले, तो हातात गदा घेऊन आला आणि अभिमन्यूवर त्यांनी चाल केली, त्यांनी धावून आला. तेथेच मैदानावर कुणाची तरी गदा पडली होती. अभिमन्यूने ती उचलून घेतली. दोघांचे गदायुद्ध सुरू झाले. गदा एकमेकांवर आदळून खण असा आवाज होत होता. दोघेही दात खात एकमेकांना गदेचे प्रहार करत होते. दोघांच्याही अंगावरची कवचे तुटून गेली. मुकुट जमिनीवर पडले. दुःशासनी ताज्या दमाचा होता, नुकताच मैदानावर आला होता. बघा, आता काय झालं, दुःशासनी आला आणि त्याच्या हातामध्ये गदा होती. युद्धाचा नियम होता, जे शस्त्र पुढच्याकडे असेल त्याच शस्त्राने वार करायचा. मग अभिमन्यूने पण मोठ्या तत्परतेने तिथे पडलेल्या एकाची गदा उचलली आणि गदायुद्ध सुरू झालं. दोघांमध्ये घनघोर असं गदायुद्ध सुरू झालं. कुणीच कुणाला नमतं होईना, कुणाचीच हार होत नव्हती. दोघांमध्ये गदांचा घनघनाट सुरू झाला आणि मोठं युद्ध सुरू झालं. एकमेकांवर द्वेषाने, रागाने चिडून ते गदा मारत होते आणि दोघांचेही इतके लढत होते की त्यांच्या अंगावरचे जे कवच घातले होते, पोलादी कवच, लोखंडाचे धातूचे कवचसुद्धा तुटून पडली. एवढं घनघोर मार ते देत होते, एकमेकांवर मारा करत होते. तर अंगावरचे कवचही तुटले, डोक्यावर जे मुकुट होता तेही पडून गेला दोघांच्या पण इथे बघा थोडंसं दुःशासनी हा नंतर आलेला आहे. अभिमन्यू सूर्योदयापासून म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हापासून सूर्यास्तापर्यंत लढत होता जवळजवळ.
तर मग त्याचा दम किती राहणार, किती जणांशी तो युद्ध करत होता, दिवसभर तो युद्ध करत होता. 6 महारथ्यांबरोबर त्यांनी युद्ध केलं होतं. त्याच्या आधी इतर सैनिकांशी युद्ध केलं आणि त्यांना पळून घातलं. आणि दुःशासनही हा नव्या दमाचा असा व्यक्ती होता. त्याच्याबरोबर नुकताच मैदानावर आला होता. अभिमन्यू सकाळपासून लढत होता, तो दमला होता. तरीही निकराने दुःशासनाशी झुंजत होता. अखेर गदांच्या आघातांनी दोघेही बेशुद्ध झाले आणि जमिनीवर कोसळले. बघा, सकाळपासून अभिमन्यू म्हणजे सूर्योदयापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून अभिमन्यू लढत होता आणि लढत होता. आता शेवटी किती माणूस शेवटी दमणारच ना, थकणारच ना. आणि दुःशासनी नव्या ताज्या दमाचा नुकताच युद्धभूमीवर आलेला आणि तो त्याच्याशी लढत होता. दोघंही तेवढ्याच गदा युद्ध करत होते, तेवढ्याच द्वेषाने गदा युद्ध करत होते आणि दोघं नंतर गदांचा मार खाऊन खाऊन बेशुद्ध पडल्यावर अखेर गदांच्या माराने एकमेकांचे बेशुद्ध पडले. जमिनीवर कोसळले म्हणजे खाली पडले, जमिनीवर पडले. काही वेळाने दुःशासनी सावध झाला. दिवसभराच्या लढाईने दमलेला अभिमन्यू अजून शुद्धीवर आला नव्हता. दुःशासनीने गदा उचलली आणि अभिमन्यूला मारण्यासाठी तो धावून गेला. द्रोणाचार्य ओरडले, थांब थांब, त्याला मारू नकोस, त्याला शुद्धीवर येऊ दे. बेशुद्ध अवस्थेत वीराला मारणे हा अधर्म आहे. पण दुःशासनी थांबला नाही. त्याने अजूनही बेशुद्ध असलेल्या अभिमन्यूच्या डोक्यावर गदा मारली. तत्काळ तो गतप्राण झाला. बघा, आत्तापर्यंत आता आपण बघितलं होतं की दोघंही बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळले. पण अभिमन्यू इतका वेळ लढत होता, दिवसभर लढत होता, त्यामुळे त्याला शुद्ध काही येईना. दुःशासनीला जरा सावध झाला, तो त्याला शुद्ध आली आणि तिथे पडलेली गदा त्यांनी घेतली आणि तो गदेचा प्रहार त्याच्या डोक्यावर करणार. तेवढ्याच द्रोणाचार्य त्याला म्हणाले की थांब, हे चुकीचं आहे, अधर्म आहे, आपल्या नियमामध्ये बसत नाही. युद्धाचे जे नियम आहेत की बेशुद्ध अवस्थेत असणारा, ज्यांनी हातामध्ये गदा नाही, ज्याच्या हातामध्ये अस्त्र नाही आहे, त्याच्यावर मारा करायचा नाही, त्याच्यावर प्रहार करायचा नाही, त्याच्यावर हल्ला करायचा नाही. मग अशा अवस्थेत असताना ना अभिमन्यू आणि त्याच्या हातात कुठलंही अस्त्र नसताना तू मार देऊ नकोस किंवा त्याच्यावर प्रहार करू नकोस, हे अधर्म आहे. पण दुःशासनीने ते ऐकलं नाही, कारण हे कपटीच लोक होते, वाईटच वृत्तीचे लोक होते. त्यांना कुठलीच गोष्ट चांगल्या पद्धतीने त्यांनी केलीच नाही किंवा चांगल्या विचारांनी केलीच नाही. दुःशासनीही तसंच होता आणि त्यांनी ती गदा उचलली आणि त्याच्या डोक्यामध्ये, अभिमन्यूच्या डोक्यावर ती गदा मारली. आणि दमलेला, आधीच दिवसभर युद्ध करून अभिमन्यू जो थकला होता तो तिथेच गतप्राण झाला. तिथेच त्याचं मृत्यू झाला असं आपण म्हणता येईल. इतक्यात सूर्यही मावळला. जणू अभिमन्यूच्या मरणाचे दुःख त्यालाही झाले होते. बघा, आणि सूर्योदय झाला, युद्ध थांबले. जणू काही सूर्यालाही वाटले की आता थांबलं पाहिजे, आता हे युद्ध नाही झालं पाहिजे, मी हे पाहू शकत नाही. आणि तो बिचारा सूर्यही दुःखी झाला असेल आणि तोही काय झाला असेल, मावळला असेल. म्हणूनच किती वाईट गोष्ट आहे बघा, की एखाद्या म्हणजे तुम्ही सगळे नियम, सगळे अटी तुम्हीच मांडणार, तुम्हीच त्या मोडणार आणि एखाद्या छोट्याशा मुलावर असे प्राणघातक हल्ले करणार, तर ती चुकीची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे डोक्यात त्याच्या गदा घातली दुःशासनीने आणि गतप्राण झाला. गतप्राण म्हणजे प्राण जाणे किंवा जीव जाणे किंवा आपण असे म्हणू शकतो मृत्यू होणे. वाक्यप्रचार आपण अशा प्रकारे मृत्यू होणे हे आपल्याला सांगता येईल. तर आता अशा प्रकारे आपण पराक्रमी अभिमन्यू कसा पराक्रमी होता, छोटासा मुलगा असूनही त्यांनी किती धाडस दाखवलं आणि पराक्रम दाखवला आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी. असंच आपल्यामध्येही असलं पाहिजे. आपल्या देशाबद्दल, आपल्या राज्याबद्दल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्याला आदर पाहिजे, सन्मान पाहिजे आणि आपल्याला त्याच्याबद्दल
आस्था असली पाहिजे, हेही आपल्याला या पाठातून शिकलं. अभिमन्यूचा पराक्रम तुम्हालाही बघा, तुम्हाला आवडणारा एखाद्या पराक्रमी व्यक्तीचं तुम्ही व्यक्तीच्या निबंध, त्याच्यावर तुम्हाला आवडणारा एक पराक्रमी योद्धा याच्यावर तुम्ही एक निबंध लिहा, वर्णनात्मक निबंध लिहा. आता वर्णनात्मक निबंध कसा लिहिणार आहोत बघा. आता आपण थोडंसं वर्णनात्मक निबंध कसा करणार आहे. वर्णनात्मक निबंध म्हणजे काय, वर्णन करायचं एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या प्रसंगाचं, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्णनात्मक निबंध असं म्हणणार आहोत. मग तो वर्णनात्मक निबंध लिहिताना असताना मुख्य प्रकारे काय करायचं की पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची. प्रस्तावना लिहित असताना बघा काय करायचं, प्रस्तावना सुरू करत असतो आपण तेव्हा सुंदर अशा म्हणजे सुरुवात, आपण प्रस्तावनेची सुरुवात म्हणतो, निबंधाची सुरुवात जी करत असतो त्याच्यामध्ये एखादी छानशी ओळ, कवितेची ओळ, म्हण म्हणा किंवा एखादा स्लोगन म्हणा, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. सुंदर असा काव्य असेल एखादी कवितेची ओळ तर ती लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला त्यांनी सुरुवात करणार आहोत. मग आधी आपण कशाचं बघतो, वर्णनात्मक निबंध लिहित असताना कशाचं, व्यक्तीचं, प्रसंग, एखादा ठिकाण त्याचं काय करतो, वर्णन करतो. ते कसं आहे, काय आहे, व्यक्ती ती कशी आहे, त्याचे स्वभाव कसे आहे, गुण कसे आहेत, तो प्रसंग कसा घडला पहिल्यापासून शेवटपर्यंत ते सांगतो. ठिकाण एखादा असेल तर तिथे काय काय बघितलं, कसं सौंदर्य आहे, हे सगळं ते जे आपण लिहितो त्याला म्हणायचं वर्णनात्मक निबंध. मग आता वर्णनात्मक निबंध लिहित असताना ते सुरुवात कशी करायची, तर मी तुम्हाला सांगितलं छान सुंदर अशा काव्याने करा, ओळीने करा किंवा एखाद्या सुभाषिताने करा, एखाद्या सुविचाराने करा, अशा प्रकारे सुरुवात करायची. मग सुरुवात करत असताना त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मायना द्यायचा, म्हणजे मध्य द्यायचे, सगळं महत्त्वाचे मुद्दे. आता मुद्दे लिहित असताना बघा, तुम्ही एखादी व्यक्ती आहे, सुरुवात आपण केली की त्याचा जन्म, आपण समजा उदाहरण घेतलं एखाद्या व्यक्तीमध्ये, तर त्याचा जन्म कुठे झाला, त्याचं नाव काय, त्याच्या आईचे नाव, वडिलांचे नाव, पत्नीचे नाव किंवा काय अजून काय, त्याचं शिक्षण, या गोष्टींची सुरुवातीला माहिती लिहायची. त्याच्यानंतर जो भाग घ्यायचा तर म्हणजे महत्त्वाचे मुद्दे काय घ्यायचं, ती व्यक्तीचं कार्य काय आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, बघा स्वभाव, गुण, त्यांनी काय कार्य केलं असेल तर ते कार्याबद्दल म्हटलं असेल तर कार्य, अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला स्वभाव, गुण, कार्य लिहायचं आहे. किंवा अजून त्याचे काही गुणवैशिष्ट्य असतील तर ते गुणवैशिष्ट्य तुम्हाला लिहायचे. आणि त्याच्यानंतर मग असे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही निबंध पूर्ण करणार आहात. आणि त्याच्यानंतर समारोपाकडे यायचे. निबंधाच्या समारोपाकडे येत असताना मग त्या व्यक्तीकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा त्या व्यक्तीचा अजून आपण म्हणतो मृत्यू वगैरे झाला असेल तर ते मृत्यू, त्याची कारणं थोडक्यामध्ये, आणि त्या व्यक्तीच्या मधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजल्या हे सगळं तुम्हाला, त्याचा मृत्यू असेल ती डेट लिहा तुम्ही मृत्यूची, किंवा त्यांच्याकडून आपणास काय मिळालं, ते तुला काय मिळालं, काय शिकायला मिळालं, तेही म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या व्यक्ती, मग प्रसंग लिहित असाल तर तो प्रसंग कुठे आहे, तुम्ही आता समजा मॉलमध्ये गेला आणि तिथं अचानकपणे काही प्रसंग घडला असेल तर त्या मॉलमधला तुम्ही कशाला गेला, त्याची सुरुवातीला तुम्ही लिहा, सुट्टीचा दिवस होता, मग ते असं झालं किंवा अपघात असेल एखादा तर तो अपघाताचा लिहा. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रसंग आपल्यामध्ये येतात, तर ते प्रसंग तुम्हाला लिहायचे. मग कसं मॉलमध्ये गेल्यावर काय काय बघितलं तुम्ही, काय काय नाही पाहिलं, मग तो जर स्फोट झाला असेल तर त्याचा कसा आरडाओरडा झाला, हे लिहित असताना ती गोष्ट वर्णन करतोय आपण, म्हणजे ते आपल्या डोळ्यापुढे हुबेहूब आपल्याला दिसायला पाहिजे, अशी भाषाशैली पाहिजे.
मेन शुद्ध लेखन स्वच्छ असलं पाहिजे. शुद्ध लेखन अक्षर सुवाच्य असलं पाहिजे. अक्षर सुवाच्य पाहिजे. शुद्ध लेखन चांगलं असलं पाहिजे. शुद्ध लेखन असलं पाहिजे. सुवाच्य असलं पाहिजे. अक्षर सुंदर झालं किंवा सुवाच्य किंवा सुंदर शुद्ध लेखन असलं पाहिजे. विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर हा झालाच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे वर्णनात्मक आहे म्हणजे आपल्या डोळ्यापुढे जो ती व्यक्ती ते चित्र दिसलं पाहिजे. डोळ्यापुढे आपल्याला चित्र येईल असं उभे राहिले पाहिजे. असे उभे पाहिजे. असे हुबेहूब ते चित्र पुढे यायला पाहिजे आपल्याला. अशा प्रकारचे काही मुद्दे आहेत. आणि समारोह हा चांगला केला. त्यात बाकीचे ज्या मुद्दे सांगितले की त्यात शिकवण आली पाहिजे. एखादा सुविचार आला पाहिजे हे पण सांगितले. अशा प्रकारे तुम्ही निबंध लेखन, वर्णनात्मक निबंध लेखनसुद्धा केलं पाहिजे. आज आपण हा धडा बघितला होता. पराक्रमी अभिमन्यू. त्या अभिमन्यूचं व्यक्तिमत्व आपण बघितलं बघा. त्याची सगळी कहाणी बघितली. तो प्रसंग त्यांनी हुबेहूब आपल्याला डोळ्यापुढे उभं राहील असं लेखकांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही करणार आहे. धड्याखालचे होमवर्कला धड्याखालचे शब्दार्थ लिहून आणा आणि एका वाक्यात उत्तरे शोधून आणायचे आणि ती लिहून आणायचे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा गाव किंवा ह्या धड्याच्या खालीच दिले बघा. महाभारतातील कोणतेही व्यक्तिचित्र आवडलेले तुम्हाला, कोणतेही व्यक्तिचित्र असू दे. मग व्यक्तिचित्र म्हणजे व्यक्ती, कोणत्याही व्यक्तीची तुम्ही माहिती लिहा किंवा त्याच्यावर निबंध लिहा. हा तुमचा उद्यासाठीचा होमवर्क आहे. तो करून या. थँक्यू.